कृष्णाची जी इमोशनल बाजू आहे किंवा जे दुःख त्यांनी सोसलेलं आहे. मला देव असून तुला माहिती होतं की राधेचा विरह होणार आहे, मग तो का करावा? मग प्रेमातच का पडलात तुम्ही एकमेकांच्या? तुला माहिती असून सुद्धा. देव आहेस पण तू. पण एका चुकीमुळे की एखाद्या स्त्रीचं शोषण होतंय तुमच्या समोर आणि तुम्ही एक शब्द काढला नाही, त्याचं किती मोठं पाप लागलं. खरं. मला असं वाटतं की त्याला खूप दुःख झालं असेल. मला असं वाटतं जेव्हा दुर्योधन मेला तेव्हा त्याला वाईट वाटलेलं आहे. त्याला पांडवांचा अभिमन्यू गेला, त्याला खूप वाईट वाटलेलं असणार आहे, पण तो काहीच करू शकला नाही. जय श्री कृष्ण. मी आता जुहूच्या इस्कॉन टेम्पलच्या आवारात आहे आणि इथे मी काय करतेय तर इथे आज अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिच्या संभवामी युगे युगे या नाटकाचा 25वा प्रयोग आहे. तर संस्कृती स्वतः या नाटकात श्रीकृष्ण यांची भूमिका साकारते आणि आता ती तिच्या तयारीला लागली आहे, कारण अगदी तासाभरात हा कार्यक्रम जो आहे तो सुरू होणार आहे. चला तर मग जाऊया, तिला भेटूया. कृपया लक्ष असू द्या. हॅलो. खूप छान. म्हणजे तुझी भेट होतीये इस्कॉन टेम्पल मध्ये, तुझी भेट होते. इतके सुंदर दागिने आणि एकूणच तुझी तयारी चालू आहे. एकीकडे केस चालू आहे, एकीकडे मेकअप चालू आहे. सो बेसिकली तुझा मेकअप या शोचा तू स्वतः करतेस? हो, ऑनेस्टली माहितीये, तुला सांगते, हा मेकअप करणं म्हणजे एस्पेशली भरतनाट्यमचे डोळे, त्याचे हे असतं ना, अकॉर्डिंग टू द आर्ट फॉर्म, त्याचे डोळे खूप फोकस केले जातात आणि एक्सप्रेशन्स वर भर असतो. आणि आलता ह्याच्यासाठी इतकं मोठं सुख आहे माझ्यासाठी. आय कांट टेल यू. म्हणजे एव्हरी टाइम हे जे लायनर करायचं ते जसं थेरपी सारखं पण म्हणतो, की अशी थेरपी वाटते की ते लायनर करत बसणं. आणि मग आलता लावताना तर एक शीतलताईला माहितीये की आलता लावताना मी आपलं कुणालाही नाही, मला लावायचा आहे आलता. अच्छा. सो हे पहिल्यापासून, ऑल्सो बिकॉज मला येतो म्हणून सुद्धा, पण आय प्रेफर टू स्वतः. वाव, नाईस. पण आता मी तुला बघू शकते आरशातून, पण तुझे ते ब्ल्यू कलरचे लेन्सेस हे इतके अट्रॅक्टिव्ह वाटतायत. आहा. आणि ते इतके सुंदर दिसतात. म्हणजे मला आता हळूहळू तो फील येतोय जो प्रेक्षकांना थिएटर मध्ये बसल्यानंतरचा येतो. मला या थॉट विषयी जाणून घ्यायचंय. म्हणजे हा विचार जन्मालाच कसा आला? आय थिंक मी माझ्या श्रीकृष्णाविषयीच्या प्रेमाबद्दल खूप वोकल राहिलेली आहे पहिल्यापासून. बट म्हणजे आय नेव्हर बीन द वन टू हाईड की मला त्या देवाविषयी काय वाटतं. सो एक असाच एक डान्सचाच कार्यक्रम बघितला होता 2024 मध्ये, आणि तिकडनं असं ते बघता बघता असा विचार आला की आपण जर आयुष्यात कधी केली ना तर आपला लाडका हाच विषय असणार, दुसरा कुठला विषयच नाही. म्हणजे त्याच्या पहिला जर विषय असेल तर तो हा असेल. सो आम्ही जेव्हा, माझा जो को प्रोड्युसर आहे केदार सोमण, तर मी असं एकदा बोलता बोलता डिस्कस केलं होतं की नाही, मी जर केली ना तर मी श्रीकृष्णावर करणार. तर काय करणार, कसं करणार याचा ऑब्व्हियसली विचार केला नव्हता सुरुवातीला. ते याच्यामध्ये तेच म्हणतो, आपण त्याच्या वलयात खूप रमतो. करेक्ट. की त्याचा वैभव तो दिसतोच किती सुंदर, पण त्याच्या मागे किती दुःखातनं गेलाय हे कोणाच्या मनातच येत नाही. आणि खरंच दुःखातनं गेलाय. माझं एक पेटंट वाक्य राहिलंय सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये जे मी देते, की एकमेव जो देव जो धर्तीवर आला तो मानवी जीवन जगला आणि त्याच्यातनं निवृत्त झाला. सो व्हॉट इज इट बेसिकली? व्हॅल्यू एज्युकेशन. पण मला संभाव तो जो ट्रॅजिक पार्ट आहे तो खूप अट्रॅक्टिव्ह वाटला. मला असं वाटलं की कृष्णाला तो माणूस म्हणून कसा आहे हे लोकांसमोर आणलं पाहिजे. की आपण देवदेव करत बसतो, पण दुःख तर देवालाही नाही चुकलेलं आणि कर्म सुद्धा देवाला नाही चुकलेलं, तर आपण तर म्हणजे काय आहोत. सो हे मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. त्याच्यातनं हा जन्म येत गेला की मला ह्या गोष्टी दाखवायच्यात. मग मला पहिला सीन दिसला आधी की मी पहिला सीन कसा ओपन होईल, या गोष्टी दिसायला लागल्या. हळूहळू ते डेव्हलप व्हायला लागलं. आय वॉज, एक गोष्ट बाकी काही नसली तरी माझ्या डोक्यात खूप प्रकर्षाने फिक्स होती की आपण त्याचं दुःख मांडतोय आणि तो थेट संवाद त्यांनी साधला पाहिजे लोकांशी. संस्कृती, तुला या श्रीकृष्णाच्या रूपात पाहिल्यानंतर बऱ्याचदा प्रेक्षक भारावून जातात आणि आम्ही काही रील्सच्या माध्यमातून हे पाहिलेलं आहे की म्हणजे अगदी लोक येऊन तुला मिठी मारतात, ते रडतात, तुझे पाया पडतात, तुझा हात घेऊन स्वतःच्या डोक्यावर ठेवतात. तर
ही खूपच वेगळी फिलिंग आहे. म्हणजे तुझी भावना त्यावेळेला काय असते, कशी असते? खूप सुरुवातीला खरंच असं झालं होतं आणि मी माझ्या हे फ्रेंड्स बरोबर पण डिस्कस केलं. खूप सुरुवातीला जेव्हा जस्ट शो बकल अप व्हायला लागला ना, की लोकांपर्यंत पोहोचतोय आणि मग खूप लोक यायला लागले आणि मग ते रिॲक्ट करायला लागले द वे दे वर रिॲक्टिंग, तर ते झेपत नव्हतं आधी. कधी कधी असं होतं असं मला वाटतं की ते दुःख घेण्याची पण ताकद असली पाहिजे आणि म्हणून तो देव असतो, परमेश्वर असतो, ज्याला आपण त्याचं दुःख सांगू शकतो, आपलं दुःख, आणि तो ते सामावून घेतो. आणि जस्ट इम्पर्सनेट केलं म्हणून लोक जर तुला येऊन तिकडे तुझे दुःख सांगत असतील तर तुझी सॉरी पण माझी लायकी नाही आहे त्याची घेण्याची. कारण मला स्वतःचं दुःख आहे, त्यात तुमचं पण मी दुःख घेते. पण त्या क्षणाला फक्त तुमच्या हातात एवढंच राहतं की तुम्ही फक्त त्यांचं ऐकू शकता आणि त्यांचं सांत्वन करू शकता आणि त्यांच्यासाठी ते बास असतं. मला एक मिठी मार, काही बिचाऱ्या आजी आहेत अशा खूप एक एक दोन दोन ह्याच्यामध्ये शोजमध्ये आल्यात की त्यांनी फक्त रडत रडत मला म्हणाल, फक्त हात आमच्या डोक्यावर ठेव, आम्हाला आशीर्वाद दे. यू कांट डू दिस, कारण तुमच्या मनात ते गिल्ट असतं की मी देव नाहीये. मी नाहीये, मी काहीच करू शकत नाही तुमच्यासाठी. मी परफॉर्मन्स केला 2 तासांचा, तुमची त्याच्यावर असलेली ती श्रद्धा इतकी वेडसर आहे आणि इतकी भोळी आहे की तुम्हाला वाटतं की समोरचा जर तसा दिसत असला त्या मेकअपमध्ये, त्या अटायरमध्ये, तर तुम्हाला त्याच्यात दिसतो. सो यु नो तिची म्हण आहे, ब्युटी लाईज इन द आईज ऑफ द बिहोल्डर. हे त्याचं हे मला वाटतं. पण मग सुरुवातीला मला ते झेपेनासं झालं, कारण का तुम्ही इमोशन्स कॅरी करता, विचार करत बसता त्या गोष्टींचा. मग नंतर माझ्या असं लक्षात आलं, कुणीतरी मला म्हणलं की एव्हरी टाइम असं काही कोणी तुला कॉम्प्लिमेंट दिली तर यू जस्ट से कृष्ण अर्पणा नसतो, म्हणजे तुझ्याकडे नाही त्याच्याकडे. तुम्ही पाया पडलात, मी निमित्त मात्र आहे. आणि मी निमित्त मात्र आहे, सगळेच निमित्त मात्र होत. आय बिलीव्ह टू मच इन दिस फिलॉसॉफी की आपण सोर्सेस होत. हे जे होत आहे, समजा शो चांगला होतोय वाईट होत आहे, त्याची इच्छा असावी आणि ते इंटरव्हेन्शन आहे. आपण आपल्याला ती जबाबदारी दिली आहे, आपण ती करतोय फक्त. यू जस्ट शुड फील, आय थिंक, की लकी आणि ब्लेस्ड किंवा गेटिंग टू डू दिस. पण आता थोडं बेटर वाटतं. पण आधी पण मी म्हणलं होतं की तुम्ही तयार नसू शकता या रिॲक्शन्सला, कारण त्या क्षणाला लोक काय करतील याचा नेम नसतो आणि एव्हरी टाइम एक वेगळीच रिॲक्शन येते. आणि ते बघणं आणि ते सामावून घेणं आणि लोकांच्या त्या भरलेल्या डोळ्यात बघणं. पण एखादा असा किस्सा किंवा एखादी अशी आठवण जी या शोच्या दरम्यान झाली, एखादा प्रेक्षक येऊन भेटला आणि ती आठवण तुला कायम लक्षात राहील, असं एखादा किस्सा? एक ताई आल्या होत्या आणि त्या एका शोमध्ये आल्या होत्या आणि मला आठवत नाही एक्झॅक्टली कोणता शो, मे बी कुठला तरी एक शो होता. आणि त्या सगळ्यांचं असं हे झालं, ते एकदम म्हणजे गर्दीतनं अशा घुसल्या आणि त्यांनी अशी मिठी मारली आणि त्या हमसून हमसून रडत होत्या. आणि त्या मला म्हणाल्या, मी कृष्णावर खूप चिडले होते. मागच्या वर्षी माझ्या नवऱ्याची डेथ झाली आणि त्यांनी माझ्याकडनं घेतला माझा नवरा, पण थँक्यू, तू परत जवळ आणलंस मला त्याच्या. किंवा देवज एक आजी होत्या, 2 आजी होत्या, काकू होत्या ॲक्च्युली, त्या आत्ताच्या बालगंधर्वच्या शोला त्यांनी जी मिठी मारली होती ना जयंती, 2 मिनिटं मला कुणालाच कळलं नाही काय झालं. म्हणजे मी त्यांच्या बगलेत होते, इतकी टाईट मिठी मारली होती. आणि एक त्या काकूच्या अंगावर काटाला. त्या काकूंनी असा चेहऱ्यावरनं माझ्या हात फिरवून, तो रडताय तो खूप, आणि त्याच्या चेहऱ्यावरनं हात फिरवला आणि मला म्हणाल्या, किती दुःख सहन करशील रे कृष्णा. हे असं कसं तरी वाटतं एकदम घ्यायला. आय जस्ट फील की हे एक वेगळा एक्सपिरियन्स आहे या सगळ्या ह्याच्यात. ते घ्यायचं, त्या क्षणापुरतं ते आत्मसात करायचं, बी इन इट आणि लिव्ह इट, डोंट टेक इट होम विथ यू. कारण इव्हेंच्युअली काय मला असं वाटतं, हा प्रयोग आहे, हा आज चांगला झालाय, उद्या होईल का तर नाही, माहिती नाही. मेहनत कमी पडली तर सो तेव्हा तिथे नाही पावणार आहे कृष्ण, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. की जर त्याला कळत असेल की मी मेहनत करते तर तो पावेल. मी जर मेहनत नाही केली तर कोणी येणार नाहीये पाया पडायला, ना कोणी भेटायला येणार आहे, ना साधं असं म्हणणार आहे ओ आम्हाला किती. तर ते मला असं वाटतं त्याची इच्छा आहे, तो करतोय. माझ्या थ्रू मे बी सोर्स वाईज लोकांना असं वाटतं आम्ही त्याच्याशी बोलतोय. कारण हे मी आधी पण म्हणले की आपल्याला असं वाटतं, पण खूप दुःख आहे जगात आणि यू जस्ट लोकांना ही जागा मिळते वेंट आउट करायची.
सो ते संभवामीचं वलय, नॉट इव्हन इंडिव्हिज्युअली कुणा आम्हा सगळ्यांचं, त्या संभवामी जे क्रिएट झालाय शो त्याचं वलय. पण आता 25वा म्हणजे लोकांसाठी माझे बिचारे फ्रेंड्स पण मला म्हणतात की अगं 25 खूप चांगला नंबर आहे, तुला खरंय. वाटतंय असं? खरंय. पण शेवटी मला असं वाटतं ते कलाकाराची ती एक भूक असते की तुम्ही कधी सॅटिस्फाईडच नसता की ठीक आहे 25 ना, ओके ठीक आहे 25 इट्स फाईन, 50वा करायचा आहे, 50वा झाल्यानंतर असं वाटेल 100वा करायचा आहे. सो ते पुढचं टार्गेट आपण इतकं सेट करत जातो. पण आज मी ह्या डोक्यातनं विचार काढून टाकला की आज 25वा प्रयोग आहे, तो झाल्यानंतर जेव्हा प्रयोग चांगला होईल तेव्हा मला हिट होईल की 25वा झालाय आणि झाला, आता चिल आहे, आता आता फाईन, इट्स फाईन. बाकी काही काय आहे, गोष्टी येत जातात, नाही येत, पैसा येतो जातो, या गोष्टी लोकांनी खरंच विचार केला पाहिजे. आपण कारण नृत्य जेव्हा आपण म्हणतो ना ते तितकं प्युअर असतं, खरंय. दॅट प्युअर. आणि मला असं वाटतं ना, संस्कृती आता म्हणजे एकीकडे बघ ना, फोक आख्यान, येस, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतली कला ते सादर करतायत. आणि हाव यार, एक्झॅक्टली. आणि तसंच एकीकडे तू म्हणजे शास्त्रीय नृत्य, भरतनाट्यम हे सादर करणं, त्याला प्रेक्षक येणं, ही खरंच एक खूप मोठी गोष्ट आहे ग. आय मीन यासाठी तू अनेक म्हणजे जसं आपण जेनझी म्हणतो किंवा त्याच्याही पुढची जी पुढची generation. पिढी आहे, म्हणजे त्यांना कुठेतरी एक इन्स्पिरेशन दिलं जाते, एक प्रेरणा दिली जाते की बघा हे आपलं आहे, हे छान आहे आणि हे तुम्ही सुद्धा करू शकता. सो आय थिंक दॅट इज अ व्हेरी गुड एक्झाम्पल दॅट यू आर सेटिंग. पण एक प्रश्न म्हणजे शोच्या आधी किंवा शोच्या नंतर तू पर्सनली एक कृष्ण भक्त असल्यामुळे तू श्रीकृष्णांशी संवाद साधतेस, काही बोलणं होतं? शोच्या आधी डेफिनेटली, शोच्या आधी शोच्या आधी मी जेव्हा माझं ओपनिंग असतं तेव्हा एक माझ्या डोळ्यात पाणी आलेलं असतं टेन्शननी. अजूनही ऍब्सोल्युटली असं येतं माझ्या की प्लीज सगळं बाकी मला माफ करा, हे 2 तास प्लीज चांगले होते, खूप छान होतं, कुणाचं काही तुटू नको दे, कुणी काही पडू जडू, कारण का होतच, स्टेज आहे फायनली. पण येस, तिथे त्या लेवलवर म्हणजे आम्ही तिथे ओपन होतो शो, तिथे बसल्यानंतर एक जरा असं असतं की मी असं म्हणते की माझ्यासाठी नाही, तुझं दुःख लोकांपर्यंत पोचू दे, मी माध्यम होऊ दे, मी तितकं चांगलं माध्यम होऊ दे, याची मला एनर्जी दे, मला प्रार्थना म्हणजे मला आशीर्वाद दे की मी तुझं दुःख जर गेला असेल इतक्या दुःखात ना, तर मी ते तितक्या प्रकर्षाने लोकांसमोर मांडू शकेल, याची ताकद फक्त दे, बाकी काही नाही. आणि सगळं चांगलं होते, आम्ही चांगलेच आहोत, आम्ही भारी करणार आहोत, आम्ही खूप मेहनत केली आहे. आणि दॅट्स ऑल आय से. मी म्हणते की एकरूप होऊयात, एकरूप होऊन नाचूयात, दॅट्स ऑल आय से. आणि काय आय डोंट नो इट वर्क्स ऑर नॉट, पण पण ही सवय झाली आता. ओके. तर संस्कृती, अगदी तासाभरात तुझा प्रयोग आहे आणि अशा वेळेला मी तुझा इंटरव्ह्यू घेतेय म्हणजे मलाही तो प्रेशर आता जाणवतोय. बट आय नो तुझा मोस्ट ऑफ मेकअप आता झालेला आहे आणि तू कॉस्ट्युम्स करणार आहेस आता. येस, तर मला वाटतं आपण थोडा वेळ देऊया आणि Yes, I'll be I'll back. see you. Yes. संस्कृती, कॉस्ट्युम घातल्यानंतर अख्खा वाईब बदललेला आहे. म्हणजे मला विश्वासच बसत नाहीये की मी ज्या मुलीला आता म्हटलं तू कपडे घाल, मी परत येऊन तुझा इंटरव्ह्यू कंटिन्यू करते, ही तीच मुलगी आहे. यावर मला अजिबात विश्वास बसत नाहीये. म्हणजे हे दागिने, हा एकूण अटायर, हा जो रंग आहे निळा श्रीकृष्ण यांचा, यास जरा मला ह्या लुक विषयी सांगशील? तो कसा डिझाईन केला होतास हा संपूर्ण लुक? एकतर एक टिपिकल रंग श्रीकृष्णाविषयी त्याला निगडीत आहेत, एक त्याचं. पण मला खूप असं वाटत होतं की जेव्हा आपण एखादं हे घालू तर आय डिडंट, माझ्या डोक्यात असं होतं की ते टिपिकल बॉडीसूट नाही घालायचं मला, कारण शेवटी मी माणूस आहे आणि मी मुलगी आहे. सो मला ते टिपिकल आणि निळा रंगही नाही लावायचा आहे, कारण का खूप लोकांचं असं समज आहे की निळा देव आहे, तर तो काळा सावळा देव आहे, जो ढगाळ एक रंग होतो काळा सावळा, तर तो तसा देव आहे. पण आता आपण नाही होत त्या रंगाचे, तर मग काय करायचं, म्हणून मग असं डोक्यात होतं की व्हेरी काय म्हणतो ना आपण सिग्निफिकन्स, की हा रंग आहे श्रीकृष्णाचा, तर याच्यापेक्षा ऍक्च्युली मला एक डार्कर निळा घ्यायचा होता की जो असा काळसर वाटेल स्टेजवर.
पण मी ज्या स्टायलिस्ट बरोबर ऍक्च्युली काम करते, नेहा चौधरी, खूप वर्ष झाली मी तिच्यावर काम करते, तर तिचा खूप हातभार होता की कोणतं कलर पॅलेट पाहिजे. तिचं खूप स्पष्ट म्हणणं होतं की जर तू काळसर याच्यापेक्षा एक शेड डार्कर घेतलीस तर तो स्टेजवर काळा दिसेल लाईट. सो ती इतकी म्हणजे त्यावर अभ्यास करण्यात आलाय. खूपच फोरसाइटेड आहे त्या बाबतीत, म्हणजे कलर्सचं ज्ञान तिला खूप चांगलं आहे. सो हे आम्ही फोटोशूटच्या विषयी बोलतोय. आणि खालचा रंग पण तिने स्पेसिफिक कुठला येलो पाहिजे, म्हणजे तो भगभगीत पिवळा नको किंवा अगदी आंब्याचा पिवळा असतो तसा नको, तो एक मधला त्याच्या सोहळ्याचा रंग पाहिजे. ऑल्सो काय होतं, कधी कधी लिमिटेड कलर्स असतात, एस्पेशली स्टेज तुम्ही करत असता तेव्हा, आणि नाचायचंही आहे. बरं, मग त्याच्यात तो भरतनाट्यमचा एलिमेंट कुठे, तर तो धोती, म्हणजे हा बरोबर धोती वन ऑफ द पॅटर्न्स आहे भरतनाट्यमच्या धोतीमधला. आणि सगळे मेल फिमेल्स सगळेच घालतात. मेल्सची कदाचित कधी कधी अजून वेगळी असते, अजून धोत्रासारखी असते. पण मला ना ते खूप असं डोक्यात होतं की ते लांब धोतर सारखं दिसलं पाहिजे आणि त्याला ते तिरक्या, म्हणजे भरतनाट्यमचा जो तो एलिमेंट आहे ना पंख्याचा, तो आलाच पाहिजे. कांट टेल यू. तर म्हटलं ते असं दिसायला, कारण आपण असं बोलतोय या निमित्ताने, पण बऱ्याच लोकांना ना ते भरतनाट्यमचं ते सौंदर्य माहिती नाहीये. आपल्याकडे सुद्धा इंडस्ट्रीमध्ये ॲज अ होल सुद्धा, सिन्स भरतनाट्यम करणाऱ्या पण मुली खूप कमी आहेत ऍक्ट्रेसेस. करेक्ट. सो ते कधी फोरफ्रंटवर आलेलंच नाहीये. आपल्याला अनेकदा आपण कथक ही स्टाईल बघतो आणि ती बॉलिवूडमधनं ट्रिकल डाऊन होते. सो आपल्याला कथक विषयी खूप माहिती असेल, एक्झॅक्टली कमर्शियल लेवलवर आहे. पण भरतनाट्यम हे अगदीच कळणारी भाषा नाही, कारण तमिळ आणि कर्नाटक याच्यामध्ये असल्यामुळे सो त्याचा एक रिलेटिबिलिटी फॅक्टर नाहीये. आणि तिकडचा तिकडचा डान्स आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी, तर ते ना लोकांना असं बघून कलर्स, पंखे, ते तलई सामान आमच्या हे टीममेट्स घालतात त्या, तर ती माझी एकच खंत की मला ते घालायला मिळत नाही, कारण मध्ये ती सुंदरता आहे भरतनाट्यमची. मुली तयार होऊनच येतात तर त्या देवीसारख्या दिसतात. सो माझ्या डोक्यात असं होतं की फक्त कृष्णावर नजर नाही गेली पाहिजे, सगळ्या ज्या टीममेट्स असतील त्याही आल्यावर असं उफ, कारण त्या लाईट्स मध्ये ते चमकतं ना, सुंदर दिसतं. सो हा लुक आम्ही स्पेशली डिझाईन केला. बरं, फोटोशूटच्या वेळेस ना तेव्हा केस मोकळे होते आणि वी हॅड द लिबर्टी की केस उडतायत वगैरे, तर मला तो असा मुकुट घातलेला प्रॉपर कृष्ण इमॅजिन नव्हता झाला. मला तो असं ते फ्री फ्लोईंग केस पाहिजेत असं मला वाटलं होतं की तो इतका केअरफ्री आहे की त्याचे केस आणि त्याची पेहचान आपण म्हणतो ना की ओळख, तुला भावलेला कृष्ण खरं तर घुंगराले बाल ना, बरोबर. तर मग ते असे उडताना दिसले आणि एक हात काहीतरी त्यांनी असं डोक्यात, बिकॉज तो हे होता म्हणून. तर तसं पाहिजे की असं पटकन बघून की कृष्ण तर आहे पण तो माणसासारखा आहे, किंवा तो अरे डिरेक्टली पाया पडेल असं नाही वाटला पाहिजे, तो आपला पटकन हात पकडता आला पाहिजे, मित्र वाटला पाहिजे. सो हे मी खूप याच्यावर हे केलं होतं. आणि रिगार्डलेस फक्त मी नाही, बरेचसे टीममेट्स, तेजस नेरुरकरने आमचं हे फोटोशूट केलं होतं, आणि तेजस इज वन ऑफ द बेस्ट इन द बिझनेस. सो त्याला ते म्हणजे इतकं व्हिज्युअलाइज करून त्याने मला सांगितलं की आपण हे करू, ते करू, तू अशी दिसली पाहिजे. सो जेव्हा मी पहिला शॉट बघितला फोटोशूटचा, मी कसं केलंस, आणि आय किड यू नॉट, म्हणजे जो आम्ही असा बघितला, म्हणजे त्यांनी असा फोटो काढला आणि जो बघितला आणि पोस्टरमध्ये फरकच नाहीये जास्त, इतका तो क्रिस्प आणि अनएडिटेड फोटो आहे. सो जे त्यांनी क्रिएट केलंय ते तसंच्या तसं आहे. सो देयर इज नो यूज ऑफ AI ऑर एनिथिंग विच इज आर्टिफिशियल बेसिकली. सो ह्या सगळ्या गोष्टीवरून प्लस नेहा, तेजस एकत्र इतकं काम करतात. सो खूप लोकांनी, माझी मॅनेजमेंट टीम अख्खी ब्रूची, त्या सगळ्यांनी मिळून याच्यावर काम केलं होतं सुरुवातीला. आणि मग नंतर डान्सचा विषय आला तेव्हा वेगळ्या गोष्टी झाल्या की काय घालायचं, कितपत घालायचं. करेक्ट, कारण नाचताना तो कम्फर्ट सुद्धा तुला असायला हवा ना. ऍब्सोल्युटली. आणि जितकी ती ज्वेलरी, जितकं ते हे, अर्थात आता सवय झाली की एवढं सगळं घालून सुद्धा मग आता सवय होते, काही त्याचं वजन वाटत नाही. पण सुरुवातीला तसं नाही झालं. आम्हाला अंदाज आला, पहिला जो शो मी दुबईला केला तेव्हा अंदाज आला काय पडतंय, काय पडलं, काय तुटलं, चुका कळतात, खूप चुका कळतात. आणि ते आतापर्यंत कळतातच. म्हणजे मागच्या शोला असं झालं की कंसाचा पाडणा, तू बसणाऱ्या शोला तुला लक्षात येईल का, मी कंसाची फाईट करत होतो आणि तिचा हात माझ्या हारात अडकला आणि माझा हात तिच्या हारात. सो आम्ही पुल करताना दोन्ही स्टेजवर असं, मग फुलं पसरली होती स्टेजवर आणि तिचे मोती पसरले होते. नॅचरल वाटलं ते. नॅचरली.
आणि बऱ्याच लोकांचं कानातलं पडतं कधी कधी, मग ते उचलतो आम्ही सुमडी शोधत. मजा येते, मजा येते ती. आम्ही खूप डिस्कस करतो नंतर. पण येस, हा रंग निळा आणि हा ब्लू, आय मीन हा येलो. करेक्ट. येस. पण मला संस्कृती एक खूप महत्वाचा प्रश्न तुला करायचा आहे. आता हा तर लुकचा भाग झाला आणि तू बऱ्यापैकी जस्टिस देतेय त्या लुकला. तू इतकी सुंदर दिसतेस, टचवूड. म्हणजे तू आजही माझ्या बाजूला बसले, मला असं एक आकर्षण श्रीकृष्ण म्हणजे सगळ्याच मुलींचे अगदी लाडके आहेत. तर मला एक प्रश्न करायचा, म्हणजे जसं तू म्हणालीस की कृष्णाचा अल्लडपणा, त्याची मस्ती किंवा त्याचं ते रूप सगळ्यांनी पाहिलेलं आहे, पण कृष्णाची जी इमोशनल बाजू आहे किंवा जे दुःख त्यांनी सोसलेलं आहे ते अजूनपर्यंत लोकांना फार माहीत नाही आहे, जे या नाटकाच्या माध्यमातून तू पोर्ट्रे करायचा प्रयत्न करतेस. मला या दुःखाविषयी किंवा तुझा हा जो अभ्यास आहे तो नेमका काय आहे याविषयी थोडंसं सांगू शकशील? खूप लोकांशी बोलले होते मी या बाबतीत की मग असं असताना मग त्याने असं का केलं. कारण माझं स्पष्ट मत होतं, मला श्रीकृष्णाविषयी आकर्षणच या गोष्टीचं वाटतं की तो देव कम्प्लिटली वाईट नाही आहे. ही इज ब्लॅक ऑल्सो इन सो मेनी स्टोरीज. ते नेहमी म्हणतात की खोटं बोललं तरी चालेल, पण चांगल्यासाठी खोटं बोललं पाहिजे. सो ते मोर ऑफ एका ह्युमन सारखे विचार करतात, माणसासारखे तो विचार. त्यानेच शिकवलं की इट इज ओके टू बी ब्लॅक इन समबडी एल्सेस स्टोरी ना, खरं. ॲज लॉंग एज तुम्ही धर्म स्थापन करताय. Correct. हा मुद्दा आहे की नाही. तर मग मला असं वाटलं की यार हे किती भारी आहे. म्हणजे अत्यंत आदर्शवादी बनण्यापेक्षा चुका केलेल्या चालतात कधी कधी. म्हणजे श्रीकृष्णाने केल्यात, खूप केल्यात, आणि त्याची फळं त्यांनी भोगली आहेत. म्हणजे कधी कधी असा मला प्रश्न पडला होता जेव्हा आम्ही डान्स ड्रामा करत होते. मी म्हणलं, देव असून तुला माहिती होतं की राधेचा विरह होणार आहे, मग तो का करावा? मग प्रेमातच का पडलात तुम्ही एकमेकांच्या? तुला माहिती असून सुद्धा. देव आहे. पण अगेन हेच शिकवतो तो की राधेचा विरह म्हणजे तुम्हाला माहिती असतं परिस्थिती काय होणार आहे, पण त्यातही तुम्ही न्यूट्रल वागणं ही तुमची कला आहे. म्हणजे राधेचा विरह माहिती असून सुद्धा त्याला सगळं माहिती होतं. लेट्स से की जर तो देवच आहे तर त्याला सगळंच माहिती होतं काय होणार आहे, अर्जुनाचं काय होणार आहे, दुर्योधनाचं काय होणार आहे, पण तो चॉईस देतो. सो इट इज ॲक्च्युली व्हॉट यू आर ॲज अ पर्सन, व्हॉट यू सिलेक्ट. दुर्योधनाने अर्जुनाला चॉईस दिलीच होती ना, तुला काय पाहिजे. त्याने सैन्य मागितलं आणि याने मागितलं की मला तुझी साथ हवी आहे. सो तुला चान्स दिला होता तर तू काय केलंस, मला सैन्य हवंय. तुला लक्षात नाही आलं अर्जुन असा होता की मला माझा मित्र पाहिजे, माझा मित्र माझ्या बाजूने नाही, तो उलटलाच चालेल, माझ्या बाजूने आहे फक्त. हा चांगुलपणा. खरं. ऑल्सो ऑन द अदर हँड आपण म्हणूया द्रौपदीच्या वस्त्रहरणाला जसे दुर्योधनाने यांनी मजा घेतली त्या गोष्टीची, पांडवही काही बोलले नाही, काहीच बोलले नाही. त्यांची फळं त्यांना कुरुक्षेत्रामध्ये मिळाली. सो चांगली माणसंही कुठेतरी चुकली आणि त्यांना त्यांचं फळ मिळालं. पितामह भीष्म म्हणूयात, की पितामह भीष्मांसारखं मला असं वाटतं अतिशय सॅक्रिफिशियल असं कॅरेक्टरच नाही आहे महाभारतामध्ये, आणि होऊन गेलं असेल तर म्हणजे. पण एका चुकीमुळे की एखाद्या स्त्रीचं शोषण होतंय तुमच्यासमोर आणि तुम्ही एक शब्द काढला नाही, त्याचं किती मोठं पाप लागलं. खरं. या गोष्टी ना, मी खूप लोकांशी बोलले होते ज्यांचा श्रीकृष्णावर अभ्यास आहे. खूप पॉडकास्ट बघितले की प्रत्येकाचा व्ह्यू पॉइंट काय आहे श्रीकृष्णाविषयी. मला काय वाटतंय ॲज अ ह्युमन बिईंग, मला तो देव म्हणून पोर्ट्रे करायचाच नाही. मला असं वाटतं की त्याला खूप दुःख झालं असेल. मला असं वाटतं जेव्हा दुर्योधन मेला तेव्हा त्याला वाईट वाटलेलं आहे. त्याला पांडवांचा अभिमन्यू गेला, त्याला खूप वाईट वाटलेलं असणार आहे, पण तो काहीच करू शकला नाही. आणि या सगळ्यात सुद्धा सगळ्यात अवघड श्रीकृष्णाची जागा का होती, त्याला सगळं माहीत असून सवरून तो ते बघत होता आणि ते तसंच घडवत होता, आणि त्यांनी कर्मात कोणाच्या मध्ये केला नाही. खरं. हे मला असं वाटलं हा किती खोल विषय. खरं म्हणजे त्याला जितकं प्रेम मिळालं तितके श्राप सुद्धा मिळाले, जास्तच प्रेमापेक्षा हो. ऍक्च्युली. म्हणजे मुद्दाच असा आहे की जन्मतःच त्याला इतकं दुःख सहन करायला लागलं होतं. सगळेच त्याला मारण्याच्या पलीकडे होते, पण तो हसत हसत त्याने त्याचं आयुष्य घालवलंय. खरं. म्हणजे काही जण असं म्हणतात की दिस इज नॉट रिअलिस्टिक की कालिया एवढ्या मोठ्या सापावर पण यू आर नॉट अंडरस्टँडिंग व्हॉट इज इट ट्राईंग टू टीच यू. नसेलही नाचला कृष्ण, माझ्या लेखी तो नाचलेला आहे कालियाच्या डोक्यावर, पण तो नसेलही नाचला. पण कालियासारख्या उन्मत्त नागाला एक
इनसेन्सनी मारलंय, ही त्याची शिकवण आहे ना. खरंय हे मला खूप महत्वाचं वाटतं, कारण आत्ताच्या जगातही ते रिलेव्हंट आहे. खरंय. आपण कितीही कलियुग म्हणूयात, आपण कितीही काही म्हणूयात, हे रेलेव्हंट आहे. आपण खरंय. श्रीकृष्णाला फॉलो केलं, त्याचं आयुष्य फिलॉसॉफी आहे. आणि आणि कोण एक्झॅक्टली, म्हणजे ती फिलॉसॉफी पण संस्कृती अशी आहे की शेवटी कर्म ना ग, तुम्ही कर्म चांगली करा, तुमच्यासोबत चांगलंच होणार आहे. आणि जर तुमची कर्म वाईट असतील तर तुम्हाला त्याची फळं मिळणारच आहे. एक्झॅक्टली. आणि असं होऊच शकत नाही की आपण चुकूच शकत नाही. कितीही तुम्ही चांगला व्यक्ती बनायचा हो, पण प्रयत्न हो. केला ना, एक आपला बांध फुटतो आणि आपला कंट्रोल सुटतो. बट दॅट इज ओके, बिकॉज ते चुका करूनच तुम्ही एक काय म्हणतो, एका वेगळ्या मोक्ष या लेवलला पोचताना करून That's human. आणि दॅट्स ओके. पण फक्त काय होतं माहिती आहे का, या सगळ्यात ना मला असं वाटतं की आपण या गोष्टी करतोय आणि ते एक्झिक्यूट करायला अत्यंत अवघड आहे. आपण कितीही असं सहज बोललो तरी, पण कुठेतरी आपण म्हणतो ना, एक एस्केप आहे ही फिलॉसॉफी. म्हणजे की नाही बाबा, बाकीची माणसं जर आपल्या बाजूने नसतील, एक कोणीतरी आहे ज्यांचा देवावर विश्वास आहे. ते मला असं वाटतं की एक कोणीतरी आहे ज्याला आपलं चांगलं झालेलं बघायचं आहे. पण या बाबतीत मला श्रीकृष्ण खूप प्रॅक्टिकल पण वाटते की तुम्ही आत्ता चांगलं कर्म केलं किंवा तुम्ही खूप भक्ती केली माझी म्हणून मी तुम्हाला वरदान नाही देणार. करेक्ट. तुझं कर्म काय ते बघणार आहे. जे नेहमी म्हणतात सगळे की विष्णूची भक्ती किंवा श्रीकृष्णाची भक्ती अवघड आहे, कारण का तो कर्म बघतो आधी, तो बघत नाही तुमची भक्ती किती, असं खूप लोक म्हणतात सुद्धा. आणि हे मी पॉडकास्टमध्ये पण ऐकलं होतं आणि मग मला तो असा म्हणलं राईट, एक्झॅक्टली. म्हणजे येस, म्हणजे असं होतं ना की हा युनिव्हर्सचाच रूल आहे ग. universal rule आहे. Exactly. म्हणजे महादेवांच्या बाबतीत असं म्हणतात, महादेव इतके भोळे आहेत गोळे आहेत की हा. त्यांची भक्ती केली की ते बिचारे वरदान देऊन देऊन टाकतात. टाकतात. इथे वेगळं होतं. इथे आधी बुक उघडले जाते कर्मांची की काय कॅल्क्युलेशन केले हा. जातात सगळे. आणि हे ओव्हरऑल ॲज अ पिक्चर ना, इट इज एक्स्ट्रीमली इंटरेस्टिंग टू पोर्ट्रे. म्हणजे त्याचं दडपण येतं. इट इज नॉट इझी टू पोर्ट्रे दोज इमोशन्स, कारण तिथे तुम्हाला स्टेजवर दुःख होत असतं काही बघताना. कर्णवधात, भीष्मांच्या तू वधात फील करते. ॲब्सोल्युटली. देर हॅव बीन टाइम्स की कंट्रोल सुटतो. खूपदा माझा कंट्रोलच सुटतो की मीच ढसाढसा रडते स्टेजवर. आणि काही पॉईंट्स आहेत शोमध्ये की जिथे मला भरून येतच येतं. ते मी सांगणार नाही कुठे, पण हा. बघशील. पण खूपदा असं झालंय कंट्रोलच सुटतो. म्हणजे इथे नाही रडलं पाहिजे मी कॅरेक्टर म्हणून, ऍक्च्युली श्रीकृष्ण म्हणून मी नाही रडलं पाहिजे. सुटून जातो तो. आणि तिथे त्या क्षणाला काय होतं माहिती नाही, आणि काहीतरी वेगळीच मुवमेंट होते, काहीतरी वेगळंच एक जेस्चर होतं जे आपल्याला नंतर स्टोरी बघितल्यावर कळतं हे कधी केलं आपण. सो हे होतं, मॅजिक घडतं. काहीतरी घडतं तिकडे. आणि ते मला असं वाटतं ते कळू पण नाही काय घडतं, ते जस्ट घडतं. पण जसं तू म्हणाली की म्हणजे कमिंग बॅक टू युअर पॉईंट, कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, हे मला खूप अमेझिंग वाटतं. मला खूप रिलेट होतं या सगळ्या गोष्टी. म्हणजे आपण उगाचच कोणत्याही देवाचं देवत्व फक्त त्याला काही पाठपूजा करून करत नाही, तर तो जे सांगतोय ते कुठेतरी आपल्या एक्झिक्युशनमध्ये, आपल्या वावरण्यात किंवा आपल्या आपण जसं माणूस म्हणून आहोत ते कुठेतरी एक्झिक्यूट करावं, ते शिकावं. म्हणून मला श्रीकृष्ण खूपच आवडतो. म्हणजे एक प्रेमच एक आहे. एक श्रीकृष्ण यांची एक फिलॉसॉफी जी तू कायम फॉलो करतेस अशी एक गोष्ट जी खूप आवडते, किंवा एक असं तू ऐकलंय जे तुला खूप आवडलं, खूप भावलं, असं काही? एक कोट वाचला होता हा. आणि तो मला माहिती नाही कुणाचा कोट ऍक्च्युली, कारण पण तो मी सांगते, मी एका सोशल मीडिया साईटवर वाचला होता आणि विच हिट, इट वॉज सो सिम्पल पण इट हिट लाईक आय डोंट नो. पार्थ असं म्हणतो की माधव सब अपने हैं, तर माधव म्हणतो की सब अपने हैं तो सामने क्यों है. तर ते इतकं मला असं झालं की जर आपली माणसं आहेत तर त्याच्या समोर काय करतात, ऑपोजिट काय आहेत तुझ्या. आणि इट इज सो सिम्पल की, तर ते मला असं, आणि हे तर आहेच आहे की कर्म करतेच्या फल की चिंता मत कर, एक्स्ट्रीमली अवघड, खरं खूप अवघड. ओफ, कितीही आपण असं तर ते जरा अपेक्षा होते आपल्याला की आता मला आता चांगला तरी फळ performance केला. मिळू दे. हो यार. तर ते डिटॅचमेंट आहे ना, ओ येस, डिटॅचमेंट, पेशन्स लागतात ग. पेशन्स, डिटॅचमेंट ही खाण्याची गोष्ट नाही. नाही. जे लोक डिटॅच्ड आहेत मला त्यांचं अतिशय कौतुक वाटतं, कारण का दॅट जस्ट मीन्स दे आर सो मच इन कंट्रोल ऑफ देअर इमोशन्स. इफ यू आर इन कंट्रोल ऑफ युअर इमोशन्स,
आणि आय कॅन से आय एम नॉट म्हणजे माझा हॅपीनेस, माझं दुःख कधी कधी समोरच्यावर अवलंबून असतं, जे नाही नसलं पाहिजे. सो ही फिलॉसॉफी मेन म्हणजे न्यूट्रल राहणं, डिटॅच्ड असणं, हे मला खूप शिकायचं आहे. तुला शिकायचंय? खरंच खूप शिकायचं आहे. हेच तर अख्खी फिलॉसॉफी कृष्णाची त्याच्यावरच आहे. तर मग मला असं वाटतं, जर प्रेम आहे तर मग तू काय करते, म्हणजे व्हॉट आर यू एक्झॅक्टली डुईंग दॅट. मग मला असं वाटतं की जर तू स्वतःच्या इमोशन्सच्या कंट्रोलमध्ये नाही आहे तर मग यू आर नॉट फॉलोईंग व्हॉट ही से. प्रयत्न तर केला पाहिजे. मी अशीच आहे आणि मला नाही जमत, माझा स्वभावच असा आहे, हे बोलून नाही चालत. आणि प्रत्येक प्रयोगाच्या नंतर किंवा या प्रोसेस नंतर अशा काही गोष्टी होतात की जिथे असं वाटतं की या हीज टेस्टिंग युअर पेशन्स आणि युअर नॉट, तू जसं वागायला हवं तसं तू नाही वागत आहे, तू इमोशनली वागते. न्यूट्रल राहून वागलं पाहिजे. आणि दॅट डझंट मीन की आपण प्रेमाच्या आणि इमोशन्सच्या परे आहोत. इट जस्ट मीन्स यू आर डिटॅच्ड अँड यू आर लुकिंग ॲट इट फ्रॉम अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. सो ते डिटॅचमेंट आणि इमोशन्स असणं खूप त्रांगडं आहे ते जरा हो, आणि शिकलं ते पाहिजे. सोपं नाहीये, कारण वी आर ह्युमन ना. एक्झॅक्टली, तिथेच तर सगळं आहे आयुष्य. वी आर ह्युमन. वाव, संस्कृती खूप मस्त वाटलं. आणि आता मी तयारीत आहे की मी तिथे नाट्यगृहात बसून मला तुझा हा परफॉर्मन्स बघायचा. मला श्रीकृष्ण यांचे दर्शन घ्यायचे आहेत, जसे सगळे प्रेक्षक घेत असतात खरं. आणि मी जसं म्हटलं की तू माझ्या बाजूला बसली, मला एक लगेच ती वाईब बदललेली आहे. मला एनर्जी वेगळी फील होते आता. त्यामुळे आय एम जस्ट वेटिंग. अगदी म्हणजे 15 मिनिटं राहिली आहेत. चला कॅमेरा दादा, आपण जाऊया. ऑल द बेस्ट यार. Thank थँक्यू you. सो मच. म्हणजे मला आता या कॉस्ट्युम मध्ये तुला थँक्यू यार, थँक्यू सो मच. तर आता प्रयोगाला अगदी 10 मिनिटं उरली आहेत आणि संस्कृती आलता लावतीये तिच्या हाताला आणि पायाला. आणि महत्वाचं म्हणजे ती स्वतःच लावते, म्हणजे तुला दुसऱ्यांवर असं काही परफेक्शन. फेवरेट पार्ट आहे. आणि मी आमच्यात असा जोक होतो की हे करायला मिळतंय म्हणून हा शो केलाय. इतकं माझं विशेष प्रेम आहे. म्हणजे आय एम मॅडली ऑब्सेस्ड विथ आलता. माहिती नाही का, पण असं पहिल्यापासून मला असं ते लाल हात आणि भरतनाट्यमचं. आणि मे बी बिकॉज इतके वर्ष मला ते करायलाच नाही मिळालंय कधी. सो आणि मला वाटतं तुझे ते लास्ट मुलं जे प्रेक्षक इथे येतात हा. त्यांना सुद्धा याचं फार आकर्षण असावं. हो, त्यांना एकदा ते असं होतं की बापरे लाल हात, पण त्यांना टच केलं की ते आधी स्वतःच्या हाताकडे बघतात की लागलंय का. इट इज सो क्यूट. पण ती मजा असते एक वेगळी की मी मुद्दामून की लावू का असं करत असते आणि ते असं नको म्हणतात. या आलताचा रंग वेगळा आहे. तर करेक्ट ओळखलं ना मी. हो. आणि तो असा डीप मरून होतो, म्हणजे तो स्टेजच्या लाईट्सवर तू जसा जसा लावलेला असतो ना त्याच्यानंतर तो असा डीप मरून होत जातो. तर हा मी ना कलकत्त्यावरून खास असं मागवतो, कारण का तिथे खूप असं ऑथेंटिक मिळतो. आपल्याकडे जरा लालसर असतो, पण याचे असे 2 असे लेयर्स हे केले की तो मग एकदम असा डीप रेड होतो. आणि मग स्टेजवर तो असा खूप, ते हात खूप छान दिसतात. सो आणि आमच्याकडे एक आमची टीममेट आहे तिथली म्हणून, तर ती बेंगॉली आहे. सो तिच्याकडे हे काम असतं आलत्याचं सगळीकडे. कोलकात्यावरून हा आलता घेऊन. हां, ती अशी सांगते की अब आलताची रिक्वायरमेंट आहे, कारण जातो तरी. आणि खूप स्टेन करतो हा आलता, म्हणजे निघत नाही पटकन. सो असंही आहे त्याचा मुद्दा आहे. आणि लीकही होतो क्लिअरली. आता टिळक सुद्धा तू स्वतःच्या हाताने लावलेला आहेस, म्हणजे इतकं परफेक्शन असतं की तुला स्वतःलाच करायचंय सगळं. हो, हे आहे जरा माझं जरा एक ऑब्सेशन आहे परफेक्शन पेक्षा. मी करते असं असतं. आणि नाही, पटकन काय होतं ऑल्सो, त्याच्या 2 गोष्टी अशा की ते पटकन माझं अंदाज येतो आणि ते पटपट मीच करेक्ट करू शकते.